नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तू ठीक असेल तर नेहमी घरात सुख समृद्धी व सकारात्मकता राहते। वास्तुनुसार घरातील मुख्य प्रवेशद्वार हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो व लोक यासाठी मुख्य दरवाजावर बऱ्याच गोष्टी लावतात। आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या वस्तू दरवाजावर लावल्याने घरातील सदस्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश व्हावा म्हणून दरवाजावरती फुलांची माळ, आंब्याच्या पानाचं तोरण किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावणं अत्यंत शुभ असतं। दुसरी गोष्ट, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीने किंवा कुंकूने लक्ष्मीचे पावले काढावीत, घरात धनदौलत व समृद्धी येते। तिसरी गोष्ट, घरात नकारात्मक व वाईट ऊर्जेचा बचाव व्हावा म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ हळदी कुंकवाने लिहावे। चौथी गोष्ट, हिंदू धर्मात स्वस्तिक अत्यंत शुभ मानलं जातं। प्रत्येक मांगलिक कार्यामध्ये स्वस्तिक काढलं जातं। प्रवेशद्वारावर हळदीने किंवा केसरने स्वस्तिक काढावं, घरामध्ये सौभाग्याची वाढ होते। पाचवी गोष्ट, आपल्या दरवाजाच्या बाहेर छोटी का होईना दररोज रांगोळी काढावी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।